आज माझ्याकडून जिल्हाधिकारी नांदेड सगळ्यांना गुड मॉर्निंग। आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आजचा हा दिवस आपण इंटरनॅशनल योगा डे हा म्हणून साजरा करत असतो आणि पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये आजच्या दिवशी आज योगाचं वेगळंच इम्पॉर्टन्स आहे। त्या अनुषंगाने मागच्या वर्षीपर्यंत आपण हा योगा डे सार्वजनिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पूर्ण जिल्ह्याभरात साजरा करत होतो, परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म असल्यामुळे आपण एकत्रित न येऊ शकणार नाही। त्यामुळे आपण आज या वर्षीचा जो थीम आहे की घर पे ही योगा, त्यामुळे त्याचं लक्षात घेऊन आपण जिल्हा प्रशासने आणि आयुष डिपार्टमेंट यांनी मिळून आपण असं ठरवलं आहे की सगळ्यांनी सकाळी अर्धा घंटा आपण घरी बसूनच आपण योग करायचं। फक्त आजच नव्हे तर योगा शुड बी युअर वे ऑफ लाईफ, युअर आपल्या जगण्याच्या जीवनशैलीचा एक पार्ट व्हायला अत्यंत गरजेचं आहे। आणि कोविडच्या अनुषंगाने आपण बघितलं आहे की योगा विल प्ले अन इम्पॉर्टंट रोल, कारण याच्यामध्ये काही रेस्पिरेटरी आपल्या एक्सरसाइज आहे। त्यामुळे कारण आपल्याला माहीत असायला हवं की हा कोरोनाचा विषाणू आहे, मेनली लंगवर आपला इफेक्ट करतो। जर आपल्या लंग बरोबर राहायला लंगचं ब्रिथिंग कॅपॅसिटी, लंगचं कॅपॅसिटी चांगली असेल, त्यामुळे अशा व्यक्तींवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो किंवा होत नाही। त्यामुळे आणि आपल्याला माहीत असावं की योगा हा जो सायन्स आहे, इट इज अ सायन्स, हा एक्सरसाइजिंग एक आर्ट आहे आणि हा इट हॅज इव्हॉल्व्ड मागच्या 300-400 वर्षापासून हा इव्हॉल्व्ह झालेला आहे। आणि यामध्ये जर आपण योगा केलं, इट विल इनेबल अस, आपल्याला हे आपलं फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल त्यातल्या त्या म्हणण्याच्या अनुषंगाने फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल जर आपण म्हटलं तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ह्या तिन्ही आपल्याला या आपल्या जीवनाच्या ज्या पार्ट्स आहे याला एकत्रित करतो। आणि जर आपण नियमित योगा केलं तर आपला माइंड आणि बॉडी याचं कोऑर्डिनेशन असून आपला मोठ्या प्रमाणामध्ये जे आपण स्ट्रेसमधून जात असतो तो स्ट्रेस कमी होतो। त्यामुळे आपला आजचा अधिक वेळ न घेता आज आम्ही हे ठरवलं आहे की आम्ही पण कार्यालयातले काही सोशल डिस्टन्सिंगचा नॉर्म फॉलो करून 4-5 आमचे अधिकारी आणि माझ्या पाठीमागे आपण बघत असाल तर आपले आयुष सर्टिफाईड आपले योगा टीचर आहे। आपण काही आज योगाचे आसनं करणार आहोत जे की आपल्याला रोज आपण आपल्या घरी पण करू शकतात। त्यामुळे आणि त्याच्या अनुषंगाने माझ्यासोबत आज आपले आयुर्वेदिक कॉलेजचे डीन श्री पाटील साहेब आहेत, त्यांना पण विनंती करतो की आपण पुढच्या अर्ध्या घंट्यामध्ये आपण काय करणार आहे आणि याला आजच लिमिटेशन न ठेवता आपण पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये कसं आपलं जे आपण म्हणतो की योगा शुड बी युअर वे ऑफ लाईफ ते कसं करता येईल, त्यामुळे थोडक्यात आपल्याला 5 मिनिटांमध्ये आपण आपल्या श्रोत्यांना आपण सांगावं। थँक्यू। धन्यवाद सर। आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी योगाचे प्रात्यक्षिक स्वरूपात आपल्याला करून दाखवण्याचं जिल्हा प्रशासनाने योजलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही इथं सर्वजण एकत्रित आहोत। दिल्लीच्या आयुष मंत्रालयातर्फे जे प्रोटोकॉल आपल्याला दिलेला आहे की भारताचा प्रत्येक नागरिक हा स्वस्थ राहावा आणि त्याची मानसिक अवस्था व्यवस्थित राहावी, या दृष्टिकोनातून ह्या योगा प्रोटोकॉलची निर्मिती झालेली आहे। आणि या सर्व योगा प्रोटोकॉलमुळे प्रत्येक नागरिक हा स्वस्थ राहील अशी खात्री सुद्धा आहे। योग हे एक शास्त्र असून आज ती काळाची गरज आहे। प्रत्येक माणूस हा आज अत्यंत मानसिक तणावातून आणि शारीरिक श्रमातून जात आहे। त्या सर्वातून स्वास्थ्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून जो योगा प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये आसनं आहेत, प्राणायाम आहेत, या सर्वांचा जर अवलंब आपण रोजच्या जीवनात केला, आपली जीवनशैली जर अशा पद्धतीने योगाच्या स्वरूपात आणली तर त्याचा फायदा निश्चितपणे आपलं स्वास्थ्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून होईल। आणि आज कोरोनाच्या प्रादुर्भावातून मुक्त होण्यासाठी या योगाची अत्यंत आवश्यकता आहे। तरी कृपया मी सर्व नागरिकांना विनंती करतो की जे आयुष मंत्रालयातर्फे आपल्याला प्रोटोकॉल देण्यात आलेला आहे, ज्याचं प्रात्यक्षिक आपल्याला आता थोड्याच वेळात आमच्या स्वरूपात दिसणार आहे, ते पाहून आपण कृपया आपल्या घरी स्वतः सर्वजणांनी योगाचा अभ्यास करावा आणि आपलं स्वास्थ्य अबाधित राखावं, एवढी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद पाटील साहेब। तर आता आपण जास्त वेळ न घेता आपल्याकडे स्पेशलाइज टीचर आहे, ते आपल्याला काही योगा करून दाखवणार, त्याच्या पाठोमागे आम्ही पण करणार। आणि मी सगळ्या श्रोत्यांना विनंती करतो की त्यांनी पण आमच्यासोबत आपल्या घरी राहून, कारण ह्याचं थीमच आहे की घर पे योगा, त्यामुळे आपल्या घरीच राहून सोशल डिस्टन्सचा नॉर्म पाळून आमच्या पाठोपाठ जर तुम्ही अर्धा घंटा आज करा आणि आजच लिमिट न ठेवता पुढच्या फ्युचरमध्ये पण डेली आपण जर अर्धा घंटा जर योगा केला तर इट विल ॲड व्हॅल्यू टू युअर लाईफ, इट विल ॲड क्वालिटी युअर लाईफ। त्यामुळे मी अजून सगळ्यांना माझ्या श्रोत्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सोबत आजचं जे
आयुष मंत्रालयाने जे प्रोटोकॉल योगा प्रोटोकॉल ठरवून दिलेला आहे त्याच्यातलेच आम्ही काही आसनं आज इथे स्पेशलाइज टीचरच्या मार्फत आम्ही त्यांच्या पाठोपाठ करणार आहे. तर आपणही आम्हाला फॉलो करा आणि योगाला आपल्या वे ऑफ लाईफ बनवायची तयारी करा. थँक्यू. जीवन सर्वांनी बसून घ्यायचं. सिट इन एनी कम्फर्टेबल पोज. कोणत्याही सुखमय आसनामध्ये बसायचंय. पद्मासन, सुखासन, वज्रासन. पाठीचा कणा ताठ. हाताची ज्ञान मुद्रा किंवा कोणतीही इतर सोयीस्कर त्या मुद्रा ठेवायची आहे. डोळे बंद ठेवत श्वासाकडे लक्ष. 2 ते 3 वेळेस दीर्घ श्वसन. आपण योग साधनेची सुरुवात प्रार्थनेपासून करूयात. सर्वांनी त्याच्यामध्ये जोडायचे आणि माझ्यासोबत प्रार्थना म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. ओम संघचत्वं संवदत्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते. हळूवार डोळे उघडायचे. उभं राहण्याच्या अवस्थेमध्ये यायचे. सर्वांनी उभं राहायचे. आता आपण उभे राहूनची काही आसनं करणार आहोत. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात कमरेवरती. मानेची व्यायाम. श्वास घेत मान वरच्या दिशेने घेऊन जायची आहे. जास्तीत जास्त मागे घेऊन जायचा प्रयत्न करा. एक्झेल. श्वास सोडत मान समोर. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी समोर वाकायचं टाळायचे. इतरांनी हनवटी छातीला लागेपर्यंत समोर आणायचा प्रयत्न करायचा. इनहेल. पुन्हा श्वास भरत मागे. श्वास सोडत समोर. अजून एकदा श्वास घेत मागे. श्वास सोडत समोर. रिलॅक्स. पुढचा प्रकार. मान डावीकडून उजवीकडे वाकवायची आहे. डावीकडे पहिल्यांदा. उजवीकडे. कान तुमच्या खांद्याला लागतील इथपर्यंत मान वाकवायची आहे पण खांदे उडवायचे नाहीयेत. विरुद्ध बाजूने पुन्हा. डावीकडे उजवीकडे. रिलॅक्स. आता डावीकडून उजवीकडे बघायचे. डावीकडे बघायचे. उजवीकडे. खांद्यांची हालचाल न होऊ देता फक्त मान डावीकडून उजवीकडे घेऊन जायची आहे. उजवीकडे. रिलॅक्स. आता मान आपण गोलाकार फिरवणार आहोत. ज्यांना चक्कर येण्याचा त्रास आहे त्यांनी डोळे उघडे ठेवायचे. इतरांनी डोळे बंद ठेवायला हरकत नाही. गोलाकार फिरवायचा प्रयत्न करा. गोलाकार फिरवत असताना ज्यांचा मानेचा त्रास आहे त्यांनी समोर वाकायचं टाळायचे. 2 ते 3 राऊंड सहजतेनं. श्वास सामान्य चालू ठेवायचा आहे. रिलॅक्स. आता रिव्हर्स. उलट दिशेने फिरवायचे. डोळे सोयीस्करित्या उघडे किंवा बंद ठेवू शकतात. रिलॅक्स. तर दोन्ही हात खाली घ्यायचे. आता आपण खांद्यांची एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही हात सावधान अवस्थेमध्ये ठेवायचे. श्वास घेत हात वर घेऊन जायचे. हात वर घेऊन जात असताना छाती पूर्ण एक्सपांड करायची. छाती भरून श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूवार खाली. पुन्हा एकदा. इनहेल. एक्झेल. याच्यानं तुमच्या छातीचं एक्सपान्शन होईल. इनहेल. श्वास भरत पुन्हा वर. एक्झेल. रिलॅक्स. पुढचा प्रकार. दोन्ही हात खांद्यांवरती ठेवायचे.
खांदे आपल्याला गोलाकार फिरवायचे आहेत. दोन्ही हात आधी समोर आणायचे, वर घेऊन जायचे आणि अशा प्रकारे गोल फिरवायचा प्रयत्न करा. खांदे जास्तीत जास्त मोठ्या गोल फिरवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे खांदा आणि मान स्वस्थ राहील. ज्यांना दिवसभर टेबल वर्क करावं लागतं त्यांच्यासाठी ही खूप गुणकारी व्यायाम प्रकार आहे. 3 ते 4 वेळेस गोल फिरवायचे. आता उलट, रिव्हर्स. जास्तीत जास्त मोठा राऊंड फिरवायचा प्रयत्न करा आणि खांदा बिलकुल रिलॅक्स ठेवायचा आहे. रिलॅक्स. दोन्ही हात खाली. 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास. आता दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर वाढवायचे. तुमच्या खांद्याने एवढं अंतर असेल किंवा 1 ते 1.5 फूट. दोन्ही हात समोर. श्वास भरायचा आहे. श्वास सोडत डावीकडे ट्विस्ट करायचंय. पूर्णपणे वळायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त यथाशक्ती. श्वास सोडत समोर. पुन्हा श्वास भरायचा आहे. श्वास सोडत उजवीकडे. श्वास भरत समोर. पुन्हा एकदा श्वास भरायचा आहे. डावीकडे. श्वास सोडत समोर. आपल्या श्वासाच्या गतीला आणि आपल्या शरीराच्या हालचालींना सिंक्रोनाइज करायचा प्रयत्न करायचा आहे. उजवीकडे. श्वास भरत समोर. रिलॅक्स. दोन्ही हात खाली. थोडं पायातलं अंतर कमी करून घ्यायचंय. आपण घुटना संचालन म्हणजे गुडघ्याचा व्यायाम प्रकार करणार आहोत. ज्यांचं नी रिप्लेसमेंट झालंय किंवा गुडघे दुखीचा सिव्हिअर त्रास आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, त्यांनी ही क्रिया टाळायची. इतरांनी आपल्या गुडघ्या स्वस्थ ठेवण्यासाठी करायला हरकत नाही. हळूवार खाली बसायचा प्रयत्न करायचा आहे. पाठ सरळ ठेवायचा आहे. वापस. व्हेरी गुड. अजून एकदा हळूवार खाली जायचंय. श्वास सामान्य ठेवायचा प्रयत्न करा. म्हातारपणी सुद्धा तुम्हाला पायऱ्या लहान मुलांसारखे चढायचे असतील तर ही क्रिया रोज करायला हरकत नाही. वापस. रिलॅक्स. 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास. आता आपण पुढील काही आसन प्रकार बघणार आहोत. दोन्ही पाय थोडेसे जवळ घ्यायचे. पायांमध्ये 3 ते 4 बोटाचं अंतर ठेवायचे बॅलन्स करण्यासाठी. दोन्ही हात एकमेकात गुंफून घ्यायचेत. बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करायचेत. इनहेल. श्वास भरत हात वरच्या दिशेने घेऊन जायचे. कानापासून सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. मान सरळ आणि हळूवार टाच वर उचलायची आहे. एका पॉइंट वरती फोकस करायचे, जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. एक्झेल. स्लोली हँड्स डाऊन. हळूवार हात खाली. अजून एकदा. पुन्हा एकदा हात गुंफून घ्यायचे. बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करायचे. श्वास भरत. जास्तीत जास्त श्वास भरत तुमच्या लंग्सला एक्सपांड करायचे. आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला ऍक्टिव्हेट करण्यासाठी ही क्रिया खूप महत्वाची आहे. एक्झेल. श्वास सोडत हळूवार हात खाली. रिलॅक्स. पुढचा प्रकार वृक्षासन करणार आहोत. डावा पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीला स्पर्श करत बॅलन्स करायचे. टाच तुमच्या शिवणीपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे. पाय तुमचा गुडघ्यावरती ठेवायचा अवॉइड करायचे. वर असला पाहिजे. शाबाश. हळूवार हात साईडला. एका पॉइंट वरती फोकस करायचं सुरुवातीला आणि श्वास भरत हात वर. एका पॉइंट वरती फोकस करत मनातल्या मनात 4 ते 5 अंक मोजायचे किंवा 3 ते 4 वेळेस सामान्य श्वास. एक्झेल. स्लोली हँड्स डाऊन. हळूवार हात खाली घेत नंतर पाय खाली ठेवायचे. विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय दुमडून तुमची टाच शिवणीपर्यंत आणायचा प्रयत्न करायचा आहे. एका पॉइंट वरती फोकस करत इनहेल. श्वास भरत पूर्ण हात वर. 3 ते 4 वेळेस सामान्य श्वास. एक्झेल. श्वास सोडत खाली. प्रत्येक क्रियेमध्ये श्वासाकडे पूर्ण लक्ष द्यायचंय. या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला विविध प्रकारच्या अँगल मधून स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही आसनामध्ये आपण ब्रीदिंग एक्सरसाइज जर केली तर ती
तेवढीच फायदेशीर ठरते जेवढी आपल्याला प्राणायामातून फायदा मिळतो. आता पुढचा प्रकार करूयात आपण. दोन्ही पायात थोडंसं अंतर ठेवायचे, दोन्ही हात शेजारी, श्वास भरत हात वर आणि श्वास सोडत समोर वाकायचा प्रयत्न करायचा आहे आणि हात जमिनीला टेकवायचे. ज्यांना कंबर दुखीचा त्रास आहे त्यांनी समोर वाकायचं टाळायचे. गुडघे सरळ ठेवायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोकं गुडघ्याला लावायला हरकत नाही. इनहेल, श्वास भरत वर यायचंय, श्वास सोडत हात खाली. आता दुसरा प्रकार, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे, हळूवार कंबर समोर ढकलत मागे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. मान बिलकुल ढिली सोडत जास्तीत जास्त मागे जाऊ द्यायची. 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास. वापस रिलॅक्स. पुन्हा एकदा समोर वाकूनचे एक प्रकार करणार आहोत. इनहेल, श्वास भरत हात वर घेऊन जायचे, श्वास सोडत समोर. शरीर बिलकुल ढिलं सोडायचे, कमरेतून खाली वाकायचा प्रयत्न करायचा आहे. याच्याने तुमच्या मेंदूकडे रक्तपुरवठा चांगला होतो. इनहेल, श्वास भरत वर यायचंय, एक्झेल, श्वास सोडत हात खाली. दोन्ही हात कमरेवरती, पाठी मागे वाकायचे, कंबर पुढे ढकलत हळूवार जास्तीत जास्त मागे वाकायचे. पोटाच्या स्नायूंना स्ट्रेच करायचे. पोटांच्या स्नायूला स्ट्रेच केल्यामुळे पेरिस्टाल्टिक मुवमेंट चांगली राहते. वापस रिलॅक्स. 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास. आता पुढचं आसन आपण त्रिकोणासन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये 3 ते 4 फुटाचं अंतर घ्यायचे. इनहेल, श्वास घेत हात वर, तर डावा पाय बाजूला टर्न करून घ्यायचा आहे. एक्झेल, श्वास सोडत खाली वाकायचे डाव्या साईडला आणि पायावरती हात पकडायचे. वरच्या हाताकडे बघायचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य असल्यास त्यांनी हळूहळू हात खाली घेत जमिनीवरती टेकवायला हरकत नाही, पण यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. दोन्ही गुडघे सरळ ठेवायचा प्रयत्न करा आणि 2 ते 3 वेळेस श्वास घ्यायचा आहे सामान्य. इनहेल, श्वास भरत वर, एक्झेल, श्वास सोडत हात खाली. आता पाय सरळ करून घ्यायचे दोन्ही. आता उजवा पाय टर्न करायचा आहे. इनहेल, श्वास घेत हात वर, एक्झेल, श्वास सोडत खाली. श्वासाकडे पूर्ण लक्ष. आधी पायावरती हात पकडायचे, वरच्या हाताकडे बघायचे आणि हळूहळू ज्यांना शक्य आहे त्यांनी जमिनीपर्यंत हात घ्यायला हरकत नाही आणि जमिनीवरती हात टेकवायचे. 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास तुमचा कमरेचा घेर कमी करण्यासाठी मदत होते. एक्सेस फॅट बर्न होतात. इनहेल, श्वास भरत वर, एक्झेल, हात खाली. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास. आता खाली बसून घ्यायचे दंड स्थितीमध्ये. दोन्ही पाय लांब, हलकी हलकी पायाची मुवमेंट. ओके. आता याचा पुढचं आसन आपण भद्रासन करणार आहोत. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, पंजे एकमेकांना लावत तुमची टाच तुमच्या शिवणीपर्यंत घ्यायची आहे आणि गुडघे एक्सपांड करत खाली जमिनीपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे. पाठ सरळ ठेवायची आहे आणि या अवस्थेमध्ये 3 ते 4 वेळेस लांबलचक श्वास घ्यायचा आहे. आपल्या हिप जॉईंटचे सर्व मसल्स, पेल्विक रिजनचे सर्व मसल्स याच्यामुळे स्ट्रेच होतात. रक्तप्रवाह वाढतो आणि पायाकडे ज्यांना मुंग्या येण्याचा त्रास आहे तो त्रास याच्यामुळे कमी व्हायला सुरुवात होते.
ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी सावकाशपणे गुडघे जितके जवळ येतील तितके जवळ घ्यायचे, जास्त स्ट्रेच करायचं नाहीये, सहजतेनं यथाशक्ती. रिलॅक्स. दोन्ही पाय पुन्हा सरळ करायचे. आता आपण वज्रासनामध्ये येणार आहोत. दोन्ही पाय एक एक करून दुमडून घ्यायचेत आणि गुडघ्यावरती बसायचे. ज्यांना गुडघे दुखीचा जास्त त्रास आहे त्यांनी आपल्या यथाशक्तीप्रमाणे करायचे. मागून पाय तुमचे जोडलेले असतील, अशा उभ्या अवस्थेमध्ये ठेवायचे नाहीयेत. पाय असे आडवे असतील आणि टाच हलकीशी बाहेर घेऊन पायांवरती बसायचा प्रयत्न करायचा आहे. जेवण झाल्यानंतर या अवस्थेमध्ये बसल्यास अन्नपचन सुरळीत होतं. इंडायजेशनचा त्रास, गॅस्ट्रो इंटेस्टायनलचा त्रास याच्यानं कमी होतो. आता आपण इथून पुढील आसन उष्ट्रासन करूयात. गुडघ्यावरती उभं राहायचे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचे आपलं बॅलन्स राहण्यासाठी. दोन्ही हात कमरेवरती, तुमची बोटं खालच्या दिशेने ठेवायची आहेत. गुडघ्यावरती पूर्ण उभं राहायचे. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. राईट. आणि सावकाश मागे वाकायचे. यथाशक्ती जास्तीत जास्त मागे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. याच्यामुळे तुमचा मेरुदंड स्वस्थ राहतो. स्पाइन रिलेटेड सर्व प्रॉब्लेम्स दूर होतात. रिटर्न. समोर यायचे. याच्यातला पुढचा प्रकार आपण करूयात. डावा हात वरून टाचेला पकडायचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा हात सुद्धा तसंच टाचेला पकडायचा आहे आणि पाठीमागे वाकायचे. ज्यांना टाच हातात येत नसेल त्यांनी आपण आधी केलेला प्रकार पुन्हा एकदा करायचा आहे. कंबर जास्तीत जास्त समोर. कंबर दुखीचा त्रास याच्यामुळे कमी होतो. 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास. तुमच्या छातीला जास्तीत जास्त एक्सपांड करा. तुमच्या लंग्स मध्ये पूर्ण इनहेल करत ऑक्सिजन फील करायचे. शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यास याच्यामुळे भरून निघतं. रिटर्न. वज्रासनात बसायचे. आता दोन्ही पायामध्ये अजून जास्तीत जास्त अंतर घेत खाली बसायचे. पूर्ण पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. खालचा पाय आडवा, बोटांवरती नाही. हा, व्हेरी गुड, शाबाश. दोन्ही हात समोर. हळूवार हात समोर सरकवत खाली समोर वाकायचंय आणि हलवटी जमिनीला लावायचा प्रयत्न करा. ज्यांना हलवटी लागणं शक्य नाही त्यांनी कपाळ लावायला हरकत नाही. सीट कमीत कमी उचलायची. सीट पायावरतीच ठेवायची. सर्व वजन पायांवरती असेल. फक्त आपली अपर बॉडी समोर स्ट्रेच करायची. या आसनाचं नाव आहे शशांक आसन. शशांक म्हणजे ससा. ससाच्या रिलॅक्सेटिंग पोस्चरप्रमाणे हे आसन आपण डिराईव्ह केलेलं आहे. हळूवार वापस यायचे. रिलॅक्स. सावकाश पाय जवळ घेत पुन्हा दंडस्थितीमध्ये यायचे. पाय लांब करून घ्यायचे. पायाला कळ लागली असेल तर हलकी हलकी पायाची हालचाल करायची आहे. हलकी हलकी अशा प्रकारे हात मागे ठेवायचे जेणेकरून बॅलन्स राहील. ठीक आहे. आता पुढील प्रकार आपण वक्रासन करणार आहोत. पाय डावा पाय गुडघ्यातून दुमडून घ्यायचंय आणि उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ अशा उभ्या अवस्थेमध्ये ठेवायचंय. डावा हात वर, उजवा हात वर आणि शरीराला पिळ देत हात जमिनीवरती ठेवायचा आहे. पोटाला कपडे पिळल्याप्रमाणे पिळ द्यायचा आहे गुडघ्याच्या विरुद्ध बाजूने आणि मागे बघायचंय. जास्तीत जास्त मागे वळून बघायचा प्रयत्न करा. हात थोडासा मागे सरकवायला हरकत नाही. पोटाला जेवढा जास्त पीळ बसेल तेवढे तुमचे लिव्हर आणि पॅनक्रियाज स्वस्थ राहतील. ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आसन आहे. तुमचं इन्सुलिन तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित रिलीज होईल. 3 ते 4 वेळेस सामान्य श्वास. रिटर्न. हळूवार वापस यायचे. आता विरुद्ध बाजूने उजवा पाय गुडघ्यातून दुमडून ठेवायचा आहे. डावा हात वर. बॉडी शरीराला ट्विस्ट करत पिळी देत मागे वळायचंय. हाताच्या साह्याने पूर्ण पिळी द्यायचा प्रयत्न करा.
आपण जसं कपडे पिळतो त्याप्रमाणे आपल्या पोटाला आणि पाठीला पिळी बसला पाहिजे. ज्यांना पेप्टिक अल्सरचा त्रास आहे त्यांनी हे आसन वर्ज्य करायचंय, इतरांनी करायला हरकत नाही. खास करून ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे. रिलॅक्स, सावकाश वापस यायचंय. दोन्ही पाय समोर, पुन्हा पायांची हालचाल हलकी हलकी. ठीक, आता पोटावरती झोपायचंय. चेहरा माझ्याकडे ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला समोर कशा प्रकारे आपल्याला करायचंय ते दिसेल. हनुवटी जमिनीवर टेकायचे, दोन्ही हात मांड्यांच्या शेजारी, हाताचे तळवे खालच्या दिशेनं. आता आपण सर्वात प्रथम पहिलं आसन भुजंगासन करणार आहोत. दोन्ही हात छातीच्या शेजारी उभ्या अवस्थेमध्ये ठेवायचे आणि श्वास घेत फक्त डोकं वर उचलायचे. बेंबीपर्यंतचाच भाग वर उचलायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वर बघायचे. सावकाश श्वास सोडत खाली. प्रत्येक अवस्थेमध्ये श्वासाकडे लक्ष द्यायचंय. अजून एकदा आपण करणार आहोत. ज्यांना हे आसन अवघड जात असेल त्यांनी सरळ हस्त भुजंगासन करायला हरकत नाही. दोन्ही कोपरे जमिनीवरती टेकवायचे आणि हळूवार वर यायचंय. मान जास्तीत जास्त वर. यामुळे तुमचे पाठीचे आजार दूर होतात. ज्यांना कुबट निघायचा त्रास आहे त्यांचा हा त्रास कमी होतो. पाठ आणि मान सरळ राहते. एक्झेल, स्लोली रिटर्न. वापस यायचे. हनुवटी जमिनीवरती, हात खाली, मांड्यांच्या शेजारी, हाताचे तळवे जमिनीकडे. पुढील आसन आपण शलभासन करणार आहोत. दोन्ही हात शक्य असल्यास मांड्यांच्या खाली ठेवायचा प्रयत्न करा किंवा शेवटच्या शेजारी जरी ठेवली तरी हरकत नाही. हात कोपऱ्यापासून बिलकुल सरळ, हाताची पंजे जमिनीकडे आणि हनुवटी जमिनीवरच टेकलेली असावी. दोन्ही पाय कमरेतून सरळ वर उचलायचे पण गुडघ्यातून न दुमडता आणि सामान्य श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास कुठल्याही अवस्थेमध्ये रोखायचा नाहीये. यामुळे तुमच्या कमरेचे स्नायू बळकट होतात, कंबरदुखीचे त्रास दूर होतात. सावकाश खाली. मकरासन. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे. तुमची मान सोयीस्कररित्या डावीकडे, उजवीकडे किंवा सरळ आणि दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर आणि टाच तुमची मधल्या दिशेनं आणि पंजे बाहेरच्या दिशेनं. ही रिलॅक्सेटिंग अवस्था आहे. बिलकुल सामान्य श्वास घेत रिलॅक्स करायचंय. फक्त तुमच्या पोटांच्या हालचालीकडे लक्ष द्यायचंय, तुमच्या डायफ्राम कडे लक्ष द्यायचंय. सावधान. आता पाठीवरती झोपायचं सर्वांनी. शरीराला बिलकुल सरळ ठेवत पाठ आणि मान रिलॅक्स ठेवायची आहे. तुम्हाला या अवस्थेमध्ये कम्फर्टेबल फील करायचंय बिलकुल सहजतेनं. तर आपण सर्वात पहिलं आसन सेतुबंध आसन करणार आहोत. दोन्ही पाय गुडघ्यातून दुबडून जमिनीवरती ठेवायचे. तुमचे हात तुमच्या टाचेच्या जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाच पकडायला हरकत नाही किंवा ज्यांची टाच किंवा घोटे हातात येत नसेल त्यांनी टाचेच्या जवळ फक्त हात ठेवायचे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर आणि सावकाश कंबर जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करा. कमरेवरती पूर्ण प्रेशर फील करायचंय. कंबर एवढी जास्त वर उचलायची जेणेकरून तुमची हनुवटी तुमच्या छातीला लागेल. आणि 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास. सावकाश खाली. पाय सरळ करायचे. पुढील प्रकार
उत्तान पादासन. दोन्ही पाय 45 अंशामध्ये वर उचलायचेत वर, आणि तुमची नजर तुमच्या अंगठ्यांकडे. तुमच्या पोटाचा मेद कमी करण्यासाठी मदत होते. तुमची कोर स्ट्रेंथ वाढेल याच्यामुळे. 3 ते 4 वेळेस सामान्य श्वास, सावकाश खाली. याच्या पुढील प्रकार अर्धा हलासन. असेच पाय 90 डिग्री अंशामध्ये वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास भरत वर उचलायचेत. गुडघ्यातून सरळ ठेवत नजर अंगठ्यांकडे. हाताचे तळवे जमिनीकडे येत असतील. त्याच्यामुळे तुमच्या पोटाचे स्नायू बळकट होतात. तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल. 2 ते 3 वेळेस लांब लचक श्वास घेत थांबायचा प्रयत्न करा यथाशक्ती. सावकाश खाली. पुढील प्रकार पवन मुक्तासन. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून पोटावरती दाबायचे आणि दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडत छानपैकी अजून प्रेशर देत पोटावरती दाबायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी मान उचलून गुडघ्याला लावायची नाहीये. इतरांनी नाक गुडघ्याला लावायला हरकत नाही. याच्यामुळे तुमचा गॅस्ट्रो इंटेस्टायनलचा प्रॉब्लेम कमी होतो. अन्नपचन ज्यांना होते व्यवस्थित सुधारते. सावकाश खाली. दोन्ही पाय सरळ. शवासन. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. हाताचे पंजे वरच्या दिशेनं. मान सोयीस्करित्या डावीकडे उजवीकडे किंवा सरळ. अँड रिलॅक्स युअर बॉडी. श्वास सामान्य येऊ द्यायचा आहे. दोन ते 3 वेळेस दीर्घ श्वसन. तर डाव्या अंगावरून उठून बसायचे. सरळ उठायचं नाहीये. एका अंगावरून जायचं, डाव्या अंगावर यायचंय आणि मग उठून बसायचे. यामुळे तुमच्या पाठीमध्ये लचक भरणे हा प्रकार टाळता येतो. आणि कोणत्याही एका सुखमय आसनामध्ये बसून घ्यायचे. आता आपण प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला 5 ते 10 मिनिटं बसता येईल अशा आसनामध्ये बसायचे. पाठीचा कडा ताठ, मान सरळ आणि हाताची ज्ञान मुद्रा. पायाला कळ लागल्यास तुम्ही आसन चेंज करू शकता. बिलकुल कम्फर्टेबल बसायचे. तुमच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा ताण येता कामा नये. फिजिकल स्ट्रेस शुड बी अवॉइडेड, जेणेकरून आपण आपल्या श्वासाकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकू. तर आपण इथून पुढे जे प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये, या महामारीमध्ये, या रेस्पिरेटरी सिस्टीमला आपलं बळकट करण्यासाठी, आपले इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी हा प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष देत करायचंय. सर्वात पहिला प्राणायाम आपण कपालभाती प्राणायाम करणार आहोत. लोहाराचा भाता ज्याप्रमाणे चालतो त्याप्रमाणे आपला श्वास चालला गेला पाहिजे. ऍक्टिव्ह एक्झलेशन अँड पॅसिव्ह इनहेलेशन मी एकदा करून दाखवेल, त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचंय. पोट आपोआप हलल्या जाईल. पोट जाणून बुजून हलवायचा प्रयत्न करायचा नाहीये. श्वासासोबत तुमचं पोट आपोआप हलल्या जाईल. आपण सर्वांनी सोबत करूयात. कपालभाती स्टार्ट. श्वास बाहेरच्या दिशेने फेकायचा प्रयत्न करायचा आहे.
रिलॅक्स. सामान्य श्वास. ज्या प्रकारे आपण चेंडू भिंतीवरती फेकल्यानंतर तो आपोआप आढळून आपल्याकडे वापस येतो, त्याचप्रमाणे आपला श्वास फक्त बाहेर फेकायचा आहे, तो आपोआप मध्ये ओढला जातो. पाठ आणि मान सरळ, डोळे बंद ठेवायचे. या कपालभातीच्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. तुमचा रेस्पिरेटरी ट्रॅक पूर्णपणे क्लीन होतो. डर्ट असेल, एक्स्ट्रा अनवॉन्टेड गॅसेस असतील, सर्व याच्यातून निघून जातात. ज्यांना अस्थमाचा त्रास आहे, सायनोसायटिसचा त्रास आहे, नाकाचं हाड वाढले, त्यांच्यासाठी ही क्रिया खूप फायदेशीर आहे. आणि या कपालभाती क्रियेमुळे असंख्य आजार कमी होतात. कॅन्सरपर्यंतचे आजार सुद्धा या कपालभातीमुळे कमी होतो. अजून एक राऊंड आपण कपालभातीचं करूयात. रेचक. स्टार्ट द स्ट्रोक्स. एकसारखे स्ट्रोक्स लावायचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंद ठेवून श्वसन प्रणालीकडे लक्ष द्यायचंय. लोहाराच्या भात्याप्रमाणे श्वास चालू ठेवायचा प्रयत्न करा. रिलॅक्स. सामान्य श्वास. नित्यनियमित घरी करण्यासाठी कपालभातीचे 1-1 मिनिटाचे राऊंड असे 5 ते 6 राऊंड करायला हरकत नाही. पूर्ण दिवसाची तुम्हाला एनर्जी या कपालभाती मिळेल. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कधीही कमी होणार नाही. एक लास्ट राऊंड. स्टार्ट द स्ट्रोक्स. रिलॅक्स. सामान्य श्वास. दोन ते 3 वेळेस सामान्य श्वास. पाठीच्या कणा ताठच राहील. प्राणायामाचा अभ्यास करत असताना आपली प्राणशक्ती खालून वरच्या दिशेने प्रवास करत असते. त्याच्यामुळे पाठ आणि मान सरळ ठेवल्यास त्या प्राणशक्तीला वर सरकण्यासाठी चालना मिळते. आता पुढील अभ्यास आपण अनुलोम विलोम करणार आहोत. उजव्या हाताची प्रणव मुद्रा किंवा विष्णू मुद्रा. पहिले 2 बोटं असे दुमडून ठेवायचे. आपण रिंग फिंगर, तर्जनीचा आणि आपल्या अंगठ्याचा वापर करणार आहोत. अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा त्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. इनहेल विथ राईट, एक्झेल विथ लेफ्ट. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. हा झाला 1 राऊंड. असे 5 ते 6 राऊंड करायचे कंटिन्युएशन मध्ये. ज्या नाकपुडीने आपण श्वास सोडतोय त्याच्यानं पुन्हा श्वास भरायचा आहे आणि विरुद्ध नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. या अनुलोम विलोमला प्युरिफिकेशन प्रोसेस सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या क्रियेमुळे, प्राणायामामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते. सर्व टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडतात.
जेवढा लांबलचक श्वास घेता येईल आणि सोडता येईल त्याच्यावरती लक्ष द्यायचे. डोळे बंदच राहतील. तर जेव्हा तुमच्या डावीकडून एक्झलेशन येईल तेव्हा हात खाली घ्यायचे. डाव्या नासीनं श्वास बाहेर सोडत हात खाली घ्यायचे. सामान्य श्वास. आता आपण भस्त्रिकेचा अभ्यास करणार आहोत. दोन्ही हात आपल्या छातीच्या शेजारी. श्वास भरत हात वर आणि श्वास सोडत हात खाली. दोन्ही प्रमाण समप्रमाणात असावं. जेवढ्या गतीने तुम्ही श्वास घेताय तेवढ्याच गतीने श्वास बाहेर सोडायचा. असे आपण 10 ते 20 वेळेस करणार आहोत. रिलॅक्स. सामान्य श्वास. या प्राणायामामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि या उष्णतेमुळे आपल्या शरीरात असलेला विषाणू नष्ट होतो. आपलं फुफ्फुस त्याची कार्यक्षमता खूप वाढते. 2 ते 3 वेळेस सामान्य श्वास. तर पुढील प्रकार आपण भ्रामरीचा अभ्यास करणार आहोत. अंगठा कानामध्ये बंद करायचा आहे. पहिलं बोट डोळ्यांवरती, दुसरं बोट नाकाच्या हाडाच्या शेजारी, तिसरं बोट ओठांच्या वर आणि चौथं बोट ओठांच्या खाली आणि बोट जोडून ठेवायचे. आणि 3 वेळेस श्वास घेत श्वास सोडताना भुंग्याप्रमाणे आवाज काढायचा प्रयत्न करायचा आहे. इनहेल. Inhale. सावकाश हात खाली. 1 मिनिटाचं ध्यान. केलेल्या भ्रामरीचं गुंजन कानाने ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. सर्व लक्ष श्वासाकडे. श्वास घेत असताना सोचा आवाज आणि श्वास सोडत असताना हमचा आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. सो हम. आवाज मधून आणायचा प्रयत्न करायचा आहे, तोंडाने न बोलता. दोन वेळेस दीर्घ श्वसन. सावधान. आता आपण संकल्प म्हणणार आहोत आपल्या आरोग्यासाठी. सर्वांनी दोन्ही हात जोडून घ्यायचे छातीच्या समोर आणि माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. हमें हमारे मन को हमेशा संतुलित रखना है. इसमें ही हमारा आत्मविकास समाया हुआ है. मैं अपने कर्तव्य खुद के प्रति, कुटुंब के प्रति, काम, समाज और विश्व के प्रति शांति,
आनंद और स्वास्थ्य के प्रचार के लिए बद्ध हूँ. आता आपण शांती पाठ म्हणणार आहोत. दोन्ही हात बंद ठेवायचे, दोन्ही डोळे बंद. 2 वेळेस सामान्य श्वास आणि माझ्यासोबत शांती पाठ म्हणायचा प्रयत्न करायचा आहे.